हॅलो गाईज, मी अनुष्का कानडे तुमच्या सर्वांचे या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते. आज होता आमच्या दीदीच्या लग्नाचा घाणा, म्हणून आम्ही पहाटे 4 वाजता उठून डेकोरेशन करणार होतो. श्रद्धा दीदी घरी आली आणि तिने सगळ्यांना उठवलं आणि थेट बंगल्यामध्ये डेकोरेशन करण्यासाठी ती आम्हाला घेऊन गेली. सगळ्यात पहिल्यांदा ऋतूने एक चौरंग पुसून आणला आणि भिंतीसमोर मांडून दिला. मग त्यावर एक पीस घेऊन त्याला चौकोनी आकार दिला आणि चौरंगावरती मांडून घेतला. मग सगळ्या मुलींनी फुलांच्या पिशव्या सोडून घेतल्या. चौरंगाच्या शेजारी येल्लो कलरचा झेंडू घेऊन त्याला हाफ स्क्वेअरमध्ये डिनोट करून फुलांच्या पाकळ्या सगळीकडे पसरवून दिल्या. ह्या येल्लो कलरच्या झेंडूच्या पाकळ्या होत्या. मग त्याच्या शेजारून ॲस्टर्डच्या एकदम डायल्यूटमध्ये पाकळ्या पसरवून दिल्या. प्रत्येकाला डेकोरेशनमध्ये खूप इंटरेस्ट आला होता. जे ते थोडं का होईना मध्ये मध्ये हात घालून काम करतच होते. मग ऑरेंज कलरच्या झेंडूच्या पाकळ्यांना सर्कलमध्ये ब्रॉड करून त्याची बाहेरून डिझाईन करायला सुरुवात केली. काम करता करता वॉलवरचं क्लॉक बघितलं तर त्यामध्ये 4:30 वाजले होते. ब्रॉड केलेल्या सर्कलच्या शेजारून ॲस्टरच्या फुलांच्या पाकळ्यांची डिझाईन केली. चौरंगाच्या प्रॉपरली उजव्या बाजूला गव्हाची रास मांडून मावशीने त्यापासून पिंड केली. पिंड प्रॉपरली दिसण्यासाठी खालून त्याला शेपसुद्धा द्यायला सुरुवात केली. मग त्याच्या आतल्या बाजूमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवायला सुरुवात केली. श्रद्धा दीदी बोलली की आतल्या बाजूला गुलाबाच्या पाकळ्या एकदम ब्रॉड करूयात, म्हणून मावशीने मागे गेलेल्या पाकळ्या पुन्हा एकदा आतल्या साईडला ब्रॉड करून घेतल्या. मग बाहेरच्या साईडवरती शेवंतीच्या व्हाईट कलरच्या पाकळ्यांनी डिझाईन केली. पिंड केली होती त्याच्या शेजारून सुद्धा त्याला व्हाईट कलरच्या पाकळ्यांनी डेकोरेटिव्ह केलं आणि साईडला सुद्धा गुलाबाच्या पाकळ्या ठेवून त्याला पसरवल्या. ते दिसायला खूप छान दिसत होतं. मग जातं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्या शेजारून ऑरेंज कलरच्या फुलांच्या पाकळ्यांनी सर्कल केला. आजकाल जात्याचा उपयोग फक्त लग्नाच्या घाण्यासाठी केला जातो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जात्याच्या वरती त्याला झेंडूच्या फुलांनी आणि शेवंतीच्या पाकळ्यांनी डेकोरेटिव्ह केलं. तर इकडे खाली झेंडूच्या पाकळ्यांची सर्कलमध्ये डिझाईन केली. एकाच जात्याच्या शेजारून 4 जण त्याला डेकोरेटिव्ह करत होते, पण ते आता दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. इतक्यावरच थांबलं नाही तर शेवंतीच्या पाकळ्यांनी सुद्धा त्याला शेजारून सर्कलमध्ये डिझाईन करायची होती. तर प्रत्येकजण आपापलं सर्कल ब्रॉड करून अट्रॅक्टिव्ह दिसेल असं काम करत होते. तर तुम्ही पाहू शकता त्या जात्याच्या शेजारी किती गर्दी करून सगळेजण बसले होते आणि त्याला डेकोरेशन करत होते. मग जात्यावर ठेवलेल्या शेवंतीच्या पाकळ्यांवरती नागिनीची पानं मांडायला सुरुवात केली. शेवंतीच्या पाकळ्यांवर सगळ्यांनी बांगड्या मांडायला सुरुवात केली. सर नका हलवू नका. मग ऑरेंज झेंडू आणि येल्लो झेंडूने ब्रॉड सर्कल करून घेतला आणि त्याच्या शेजारून गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याला सर्कल केला. मग त्यावरती खण मांडून घेतले आणि अशा प्रकारे जात्याच्या शेजारची सगळी सजावट झालेली होती. चौरंगाच्या डाव्या बाजूला बैलगाडी मांडून त्यावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवून त्याला सजवलं होतं. खणांवरती बांगड्या मांडून त्यावरती हळकुंड आणि खोबरं ठेवायचं बाकी राहिलं होतं. बैलगाडीच्या आतमध्ये शेवंतीच्या पाकळ्यांनी त्याला सजवलं होतं. आपण जिथे चौरंग मांडला होता त्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवून त्याला डेकोरेटिव्ह करून घेतलं. कलश मांडण्यासाठी जात्याच्या शेजारी एक पाट मांडून त्याला फुलांच्या पाकळ्यांनी डेकोरेटिव्ह करून त्याच्या शेजारून झेंडूच्या 2 वेगळ्या फुलांनी डेकोरेशन केलं.
आंब्याची पाने जुळवून त्या तांब्यामध्ये सगळीकडून व्यवस्थित ठेवून दिली आणि त्यावर आता नारळ मांडायचा बाकी होता. बैलगाडीच्या समोरची डेकोरेशन आता पूर्ण झाली होती. सो आता जात्याच्या शेजारचं आणि जात्याच्या फ्रंट साईडचं सगळं डेकोरेशन पूर्ण झालं होतं. जिथे आपण पाट ठेवला होता त्यावर कलश मांडून झाला होता. तुम्ही तसलं नाही गजरा मग ती तेच की. सो फायनली सगळं डेकोरेशन कंप्लीट झालं होतं. तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळचे 9:15 वाजले होते आणि मी रांगोळी काढायला सुरुवात केली. सो रांगोळी काढून पूर्ण झाली होती. सो 10 वाजले होते आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. सो आमची नवरी बांगड्यांचं पूजन करण्यासाठी आली होती. नवरीची आई आणि तिची काकी तिच्यासोबत फोटो काढत होत्या. आमची स्पेशल मेंबर जानू आली होती. आम्ही फोटो काढायला गेलो आणि व्हिडिओच रेकॉर्ड झाला. या होत्या सुवर्णा काकी म्हणजेच श्रद्धा दीदीच्या मम्मी. त्या बोलल्या तुम्ही तर कधी आम्हाला व्लॉगमध्ये घेतच नाही म्हणून त्यांना सुद्धा घेतलं. या बांगड्या भरणाऱ्या काकू होत्या. इकडे गायत्री सगळ्या बायकांची नावे लिहायला बसली होती. इकडे नवरी आणि वैष्णवी दिदी रांगोळीसोबत फोटो काढत होत्या. त्यांचं पाहून मानाची करवली आली आणि ती सुद्धा म्हणाली मला पण फोटो काढायचा आहे. गाईज, ही आहे आमची नवरी आणि आज आहे तिचा गाणा. ही आहे आमची वैष्णवी दिदी. मग आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले. या होत्या आमच्या मावशी. सगळेजण बोलले की नवरीसोबत एक फोटो काढू, तर इकडे बघा लगेच कशी पोज द्यायला सुरुवात झाली. सो आम्ही या सगळ्याचा एक व्हिडिओ तयार केला आहे, तर तो तुम्हाला पुढे बघायला मिळेल. घडीला या साखरेची गोडी सुख मावे ना गबायुरी इथे हाऊस डोळ्याची घडी ही सोन्याची आली ग. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बाय.